नमस्कार. मावळ सत्याला बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. 9 वर्षानंतर मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीताताई मनोहर येवले यांची निवड झाली आणि 30 वर्षानंतर मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली. चांदखेडकरांतनं सुनीताताई येवले या निवडून आल्या आणि तालुका पंचायत समितीच्या सभापती झाल्या. चांदखेडच्या सरपंच आणि मावळ पंचायत समितीच्या पहिल्या सभापती डॉक्टर सुमनताई खेर ह्या केवळ मावळच्या पहिल्या सभापती नव्हत्या, तर भारतातल्या पहिल्या सभापती महिला असा त्यांचा उल्लेख आहे. त्याच गटाला आज 2026 तुमच्या रूपानं संधी मिळाली. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्हाला संधी मिळाली सभापती म्हणून, पदग्रहण झालाय, सभापती म्हणून काम करायचंय. तुमच्या समोर काय आव्हान आहेत? माझ्या समोर तर काय आव्हान नाहीये तसं. मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मी पंचायत समितीमधून जेवढी जनतेची सेवा मला करता येईल, जेवढं मला काम करता येईल ते मी नक्कीच करेन. आणि महिलांसाठी तर मी नक्कीच भरपूर कामं करण्याचा प्रयत्न मी करेनच. आणि जे प्रत्येक गावामध्ये खेड्यावस्ती असं तिथे जाऊन मी प्रत्येकांची समस्या जाणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सुनीताताई यांना सासरी आणि माहेरी दोन्ही देखील राजकीय सामाजिक वारसा आहे, पैलवंकीचा वारसा आहे. या सगळ्या तुमच्या बालपणाचं, तुमच्या सासरच्या आणि माहेरचा जो तुमच्याकडं नकळत उपजत जो गुण आहे, त्या नेतृत्व गुणाचा उपयोग मावळ तालुक्याला आता पाहायला मिळेल. माझ्या माहेरी पण राष्ट्रवादी दादांचा सगळेच जण आदर करायचे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हे राजकारण शिकलेलो आहे खऱ्या अर्थाने. तर तिथनंच तो वारसा घेऊनच मी सासरी आलेली आणि सासरी पण माझे मिस्टर, माझे सासरे राजकारणातच होते. त्याच्यामुळं मला थोडं राजकारणाचा अभ्यास आहे. मी खऱ्या अर्थाने ह्या जे मावळ तालुक्यामध्ये जी जनतेने मला संधी दिलेली, आज पंचायत समिती सभापती म्हणून मला खुर्चीवर बसून मान दिला, प्रथमतः मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि जनतेने जो माझा विश्वास ठेवून मला ही संधी दिलेली काम करण्याची, मी ते संधीचं नक्कीच सोनं करेन. आणि जनतेची कामं मी मनापासून पंचायत समितीमध्ये जेवढी कामं असन, जो निधी असन तो जो महिला पुरुष ह्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि ज्या खेडेगावामध्ये मी स्वतः जाऊन शाळा असतील, अंगणवाडी सेविका मॅडम असतील, बचत गट असतील, त्यांचे मार्गदर्शन, त्यांच्या जो निधी असेल त्यांना मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आपल्या मावळ तालुक्यामध्ये साधारणतः 102 ग्रामपंचायती आहेत. 102 ग्रामपंचायतचे प्रस्ताव जिल्हा परिषदपर्यंत पोहोचवणे, जिल्हा परिषद निधी आणणं, शाळा आहेत, आरोग्य आहे, शिक्षण आहे, अंगणवाड्या आहेत, ह्या सगळ्या आयोस असल्या पाहिजेत, प्राथमिक शाळा आयोस असल्या पाहिजे, शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, वीज मिळाली पाहिजे, रस्ते मिळाले पाहिजे. ही माफक सगळ्या नागरिकांची अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किती कष्ट करायची तयारी आहे? कष्ट तर मी भरपूरच करणार आहे, कारण मी निवडून आले म्हणल्यावरती कष्ट हे करायलाच पाहिजे प्रत्येकाने, कारण आपला विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलेला असतं. जे आरोग्यासाठी जे प्रयत्न मला करता येईल ते नक्कीच मी करणार. आणि शाळेमध्ये शिक्षक कमी पडतात ते मी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदचे आमचे जेवढे सदस्य असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रत्येक गावोगावी शाळेमध्ये जाऊन वर्ग म्हणजे नाही का ते चेक करणार. प्रत्येक शाळेमध्ये किती शिक्षक आहेत, कुठल्या गावामध्ये किती शिक्षक पाहिजे नाही, त्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार. आणि आरोग्याचं पण मी प्रयत्न करणार. आरोग्य केंद्रामध्ये जाऊन काय त्यांना सुविधा हवेत, काय कमी पडते ते नक्की मी प्रयत्न करेन. आणि पाणी हे जीवन आहे आपलं खरं तर, कारण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पाण्याचीच गरज आहे. पहिलं जलजीवन अण्णांनी, मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रत्येक मावळ तालुक्यामध्ये गावोगावी जलजीवन हे मिशन चालू केलेले आहे. ते आम्ही परत प्रत्येक पंचायत समितीचे उपसभापती अण्णा असतील, मी असन, आमचे सर्व सदस्य असतील, ह्यांना आम्ही मीटिंग बसून प्रत्येक गावामध्ये जाऊन पाण्याची चौकशी करणार. कितपर्यंत ते स्वच्छ आहे, अण्णांनी जलजीवन देऊन त्यातनं कितपर्यंत लोकांपर्यंत पाणी पोचतंय नाही पोचतंय हे प्रयत्न आम्ही करू. आता ह्या सगळ्या तुमच्या टीममध्ये नवीन सगळी पडी आहे, महिलांचं प्रमाण देखील अधिक आहे आणि तालुक्यात अधिकाऱ्यांची देखील एक मोठी फळी आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा समन्वय कसा साधणार आणि त्यांना पुढे कशी घेऊन जाणार?
मी सर्व कर्मचाऱ्यांशी, सर्व अधिकारी असतील, आमचे सर्व सदस्य असतील, उपसभापती साहेब असतील, ह्यांना समोर माझ्या सोबत घेऊन मी हे काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सगळ्यांच्या सोबतीनं, सगळ्यांच्या मदतीनं आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचा सर्वांगीण विकास करील असा विश्वास सुनीता यांनी दिला. ताई, मावळ सत्य लाईव्ह न्यूजने बोलल्याबद्दल आपल्याला खूप खूप आभार. धन्यवाद. आपल्याकडून मावळ तालुक्याचा समृद्ध विकास होईल अशी अपेक्षा. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.